Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार. जळगाव विधान परिषद निवडणुकीतून केली होती बंडखोरी. नाशिकनंतर महायुतीतलं जळगावातही बंड शमलं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. कृषीमंत्री भरणेंकडून रोहित पवार यांना सोमवारी चर्चेचं निमंत्रण. सरकार शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, रोहित पवार ठाम. पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा. पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीने सर्व चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज. कोणत्या पक्षाने त्यात पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत राऊतांनाही डिवचलं. अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सस्पेन्स. आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, फडणवीसांचं वक्तव्य. अर्थ खात्यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं मात्र नो कमेंट्स. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेस निवडणुकीतून बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्यासंदर्भात गुप्त बैठका, अशी सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे हे उद्या मातोश्रीवर खासदारांची घेणार बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला विशेष महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर आता 16.50 रुपये प्रति किलोवर. आजपासून नवीन दर होणार लागू. एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. अधिक पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवीन नियम. देशात एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात महागाई दर वाढला. मे महिन्यामध्ये महागाई दर 3.93%. इंधनाच्या वाढत्या किमती महागाई दर वाढण्यास कारणीभूत. अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. औषध खरेदीसाठी रुग्णालये बळजबरी करू शकत नाही, एफडीएचे आदेश. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरती मुंबईमधील घरकामगार महिलांसाठी स्वाभिमान निधी योजनेचा पालिकेकडून प्रस्ताव. राज्य सरकारकडून मंजुरीची प्रतीक्षा. 5 लाख पात्र महिलांना दरमहा 1500 ते 2000 रुपये आर्थिक मदत मिळणार. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉक्टर सेजल पवारनं केलेल्या वक्तव्याबाबत केईएम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. आक्षेपार्ह असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका. आज सेजलच्या आईवडिलांना रुग्णालयात बोलावून कारवाईबाबतचा निर्णय दिला जाणार. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हिकियाचा दौरा करणार. तर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांची ही माहिती. प्रशांत महासागरामध्ये एल निनो सक्रिय. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका. सरकारच्या सल्ल्यानं पेरणी करण्याचं फडणवीसांचं शेतकऱ्यांना आवाहन. अकोल्यामध्ये युरिया खरेदीसाठी 7/12 आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवरती. युरिया खरेदीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 केलेला अनिवार्य. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.